नमस्ते. नमस्ते मॅडम, मी इचलकरंजीहून जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल मधून वंदना कोरे बोलतेय. हा बोला. आज आपण उपोषणाला बसलेले आहात सकाळपासून. तर आज उपोषणाला बसल्यानंतर कोणी कोणी आपल्यास पाठिंबा दिला? शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय दादा चौगुले, हा त्यानंतर आमच्या भागाचे लाडके आमदार राजूबाबा आवळे, हा त्यानंतर छत्रपती संभाजी चौकातील महिला, त्यानंतर किराणा असोसिएशनची टीम, प्रहार संघटना, हा त्यानंतर वारकरी म्हणजे वारकऱ्यांची टीम. हा गावचा पाठिंबा कशा पद्धतीचा राहिला आपल्या सोबत? हा चालूच आहे मॅडम, म्हणजे चांगला आहे पाठिंबा. त्यानंतर तुम्हाला आणखी कोणाचा पाठिंबा मिळाला? युवा सेना, शिवसेनेची युवा सेना आली होती त्यांचा पण, त्यानंतर उर्दू शाळा त्यांच्या मुख्याध्यापिकांचा. म्हणजे समस्त आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर शाळाही तुम्हाला पाठिंबा देत आहेत आणि पक्ष देखील तुम्हाला पाठिंबा देत आहेत. हो हो हो. आता सध्या तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती चालू आहे? उपोषणाच्या ठिकाणी आता काय परिस्थिती सुरू आहे? आता गावातील म्हणजे ग्रामस्थ महिला वगैरे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे, चौकशी करत आहेत. मॅडम नेमकं म्हणजे जी तुम्ही आता उपोषण केलाय त्या म्हणजे कशासाठी केलाय, काय नेमकी प्रोसेस जलजीवनची, अशी आमच्याकडून म्हणजे आमच्याकडून चौकशी करत आहे. म्हणजे गावामध्ये हे जलजीवनचा प्रकल्प येण्याचा उद्दिष्ट काय आहे किंवा ते कोण अडवतं हे गावामधल्या लोकांना माहिती नव्हतं का? माहिती नव्हतं असं नाही मॅडम, लोकांची गरजच आहे, म्हणजे पाणी लोकांची गरजच आहे. आणि त्यामुळं पाणी प्रश्नासाठी आम्ही उपोषण करत आहोत हे लोकांना समजते आणि त्यामुळे सहानुभूती तयार झालेली आहे. आणि प्रत्येक महिला ग्रामस्थ येऊन आम्हाला जाहीर पाठिंबा देत आहेत आणि भविष्यात म्हणजे जे काही जलजीवनसाठी जे सहकार्य लागणार आहे ते आमच्याकडून मिळेल असे आम्हाला म्हणजे ग्वाही देत आहेत. दर्शवत आहेत तुम्हाला? हा, पाठिंबा दर्शवत आहे. खूपच छान, धन्यवाद मॅडम. आपण आपल्या चॅनलला तिथून जी काही परिस्थिती आहे त्याचा आढावा दिलात त्याबद्दल धन्यवाद. ओके, थँक्यू. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.